नाशिकच्या गंगापूर रोडवर सावरकर नगर भागात बिबट्याचं दर्शन पुन्हा घडलेलं आहे। गणपती मंदिराजवळ बिबट्या दिसला। एका बंगल्याच्या पोर्चमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत हा बिबट्या कैद झाला। त्यानंतर पुन्हा एकदा त्याचं दर्शन पाहायला मिळालं। काही काळ तो लुप्त होता, एका ठिकाणी लपून बसलेला होता। त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोहीमही थांबवली होती। पण पुन्हा एकदा या बिबट्याचं दर्शन झालं आणि दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतंय एका इमारतीच्या खाली पिंजऱ्यासारखा एक भाग आहे, बंद असा एक भाग आहे। त्या भागात तो जाऊन लपला अशी शेवटची माहिती मिळत होती। वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत या बिबट्याला पकडण्यासाठी। दरम्यानच्या काळात एका वन विभागाच्या अधिकाऱ्यावरही त्याने हल्ला केल्याची माहिती मिळते आहे। याआधी 25 जानेवारीला याच भागामध्ये एका बिबट्याला वन विभागाने पकडलं होतं। सैरावैरा हा बिबट्या इकडून तिकडे पळत होता, बिथरला होता आणि या परिस्थितीतच त्याने 4 जणांना जखमीही केलेलं होतं। ही आत्ताची दृश्य आपण बघतोय, आजची सावरकर नगरातली दृश्य आणि ही 25 जानेवारीची दृश्य आहेत। आज ज्याला जखमी केलं त्या अधिकाऱ्याची दृश्य सुद्धा आपण बघतोय। 8:30ला मी किराणा माल घेण्यासाठी खाली उतरली आणि दुकानात जाताना तो दुकानदार जो मुलगा आहे तो खाली बसलेला होता। मला काय माहित नाही, मी चालली होती हळूहळू माझ्या कामाच्या ह्याच्यात आणि मग दुकानात जाताना मिठाची पुडी मागितली। तेव्हा तो बिबट्या बाहेर पळाला। मला वाटलं की कुत्रं बाहेर पळाला असं मला वाटलं। मी त्या रूटनी गेली असती त्यांनी माझ्यावर अटॅक केला असता, पण मी दुसऱ्या रूटनी गेली, मग तो बाहेर पळाला आणि मग तो मुलगा उभा राहिला। तो मुलगा बोलला की काकू बिबट्या होता इथं बसलेला, तुम्ही पाहिला का? म्हटलं अरे कुत्रं होतं ते, म्हणणे म्हण बिबट्या होत्या। थेट जाणून घेऊया अधिक माहिती आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, काय सांगाल? 9 वाजल्यापासून, काही वेळापूर्वी जसं तुम्ही म्हणालात 9-9:30 पासून या बिबट्यानं धुमाकूळ घातलाय सावरकर नगरमध्ये। आता पकडला गेलाय का बिबट्या? अद्यापर्यंत बिबट्या जो आहे तो पकडला गेलेला नाही, परंतु ज्या शेडमध्ये हा बिबट्या जाऊन लपलेला होता, ज्या ठिकाणाहून तो आतमध्ये घुसला होता, त्याचा तो ज्या ठिकाणून तो घुसला त्या ठिकाणी सिमेंटच्या गोण्या टाकून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जे आहे आपण बघतोय दृश्यांमध्ये अशा प्रकारे ही जाळी सोडून आतमध्ये त्या गोण्या टाकून त्याची जी एंट्री त्यांनी ज्या ठिकाणून केली ती एंट्री बंद करण्यात आलेली आहे आणि तो आतमध्ये फसलेला आहे। परंतु त्याच्या जवळ जाण्याची हिंमत जी आहे ती होत नाही, कारण तो पूर्णपणे ॲग्रेसिव्ह झालेला आहे। आपण बघतोय समोरच्या बाजूला वन विभागाचे अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, ते आता जाळी लावून त्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे। ही जी जाळी आपल्याला पाहायला मिळते आहे त्या आपल्याला आवाजही बिबट्याचा येतोय की कशा प्रकारे तो डरकाळी फोडतोय आणि तो त्या जाळीवरती धावून जातोय। मात्र तो समोरचा जी बाजू आहे, हे जे शेड दिसते आपल्या दृश्यांमध्ये, त्या शेडच्या खाली तो बिबट्या आहे तो लपलेला आहे आणि त्याला पकडण्याचे शर्थीचे जे प्रयत्न आहेत ते सुरू आहे। आपण बघतोय बघ्यांची ही गर्दी मोठी आहे आणि वन विभागाचे जे कर्मचारी आहेत ते वरच्या बाजूनी जाळी सोडून त्या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे। समोरच्याही बाजूला जाळी पकडून वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे। मात्र हा बिबट्या प्रचंड उंचीचा असल्यामुळे त्याला पकडणं खरं तर अवघड आहे आणि ज्या ठिकाणी तो घुसलेला आहे त्या ठिकाणी पूर्णतः अडकून पडलेला आहे। त्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन दिले जात आहे आणि तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याला पकडला जाईल अशी शक्यता आहे। मात्र तो या ठिकाणून पळण्याची देखील शक्यता असल्यामुळे तो पळू नये यासाठी पूर्णतः वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 4ही बाजूनी साखळ्या जाळी लावून त्याला बंद केलेला आहे। नक्की लक्ष्मण, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल।